जे आरक्षण बचाव यात्रेचा जे विडा उचललेला आहे यामध्ये आपल्याला सगळ्यांना सक्रिय सहभागी होता आलेला आहे। कारण हा लढा इतिहासामध्ये रचलेला लढा आहे। उद्या या लढ्यावर इतिहास रचला जाणार आहे की जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणच्या नावानं समाजामध्ये वैमनस्य पसरवण्याचं काम चालू होतं, दंगली पेटवण्याचं काम चालू होतं। त्यावेळेला एक नेता या महाराष्ट्राच्या कायदा व्यवस्था समाजामधला समरसता सांभाळण्यासाठी रस्त्यावर उतरले होते। ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही आरक्षण बचाव मोहीम होती। इथं उल्लेख झाला ओबीसींना आरक्षण भेटलं, ओबीसींना आरक्षण भेटलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एससी एसटीच्या आधी ओबीसी आरक्षणाची तरतूद केली होती। आणि ओबीसी आरक्षणाची तरतूद करून सुद्धा 50 वर्ष 60 वर्ष लोटून गेली, परंतु ओबीसीला आरक्षण द्यायला कोणताही सरकार तयार नव्हती। त्या काळामध्ये काँग्रेस विरोधाची लाट असताना एक आघाडी बांधण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं। आणि व्हीपी सिंग यांच्या नेतृत्वामध्ये सर्व छोट्या मोठ्या पक्षांना घेऊन बाळासाहेबांनी त्या आघाडीचे समन्वयक आदरणीय बाळासाहेब होते। त्या आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी व्हीपी सिंग यांना अट टाकली होती की आम्ही पूर्ण देशभर तुमच्या सोबत राहू, परंतु अट आहे की ओबीसीच्या आरक्षणाचा मंडल कमिशनचा जे अहवाल आहे ते कोणती सरकार लागू करत नाही। तुम्ही जर लागू करणार असाल तर व्हीपी सिंग यांची सरकार सत्तेमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि ते कॉमन मिनिमम प्रोग्राम अजेंड्यावर दिल्यानंतर व्हीपी सिंग यांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पायाला भिंगरी लावून व्हीपी सिंगची सरकार आणण्यासाठी श्रम केले हे आपल्याला माहित आहे। परंतु जेव्हा सरकार बनली व्हीपी सिंग हे अनेक पक्षांना घेऊन सरकारमध्ये आले, सगळ्या पक्षांना मंत्रीपद पाहिजे होते। तेव्हा व्हीपी सिंग यांनी बाळासाहेबांना विचारलं, अंबेडकर जी आपको कौन कौन से मंत्री पद चाहिए पहले बता दीजिए, मंत्री पद के लिए सभी पार्टियां नाराज हो रही है, मैं आपको कितने मंत्री पद चाहिए बताइए। तो बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जर तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर मंडल कमिशन लागू करून ओबीसीला आरक्षण देणार असाल तर मला एकाही मंत्रिपदाची गरज नाही, बिना मंत्रिपदाच्या सरकारमध्ये राहोत। हे बोलण्याचं धाडस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं। एके वेळी डॉक्टर बाबासाहेबांना ओबीसी आरक्षणासाठी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी बाळासाहेबांनी मंत्रिपदाला लाथ मारण्याचं काम केलं होतं। हे आंबेडकर आहेत, हे आंबेडकर आहेत जे इतर सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी लढतात। आता कोणी म्हणते की ही यात्रा का काढली, कोणाच्या मनामध्ये आगळे वेगळे डाऊट पेरण्याचं काम करतायत, बी टीम सारखे आरोप करण्याचं काम करतायत। त्यांना इतकीच आठवण करून देऊ इच्छितो की जेव्हा या महाराष्ट्रामध्ये लाखांचे मोर्चे निघत होते तेव्हा मराठा आरक्षणासोबत ॲट्रॉसिटीच्या विरोधामध्ये लाखाचे मोर्चे निघत होते। तेव्हा ॲट्रॉसिटी लाभार्थी अस्वस्थ झाले आणि त्या मोर्चांना प्रत्युत्तर देण्यासाठी लाखांचे प्रतिमोर्चे काढण्याची जेव्हा तयारी चालू होती तेव्हा महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था साबूत ठेवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच नेते होते ज्यांनी प्रतिमोर्चे काढू नका म्हणून आवाहन केलं होतं आणि सांगितलं की कोणाच्या मागणी केल्यानं ॲट्रॉसिटीचा कायदा रद्द होणार नाही, ते संवैधानिक आहे, ते साबूत राहील। आणि साहेबांनी ती जबाबदारी घेऊन तेव्हा दोन समाजामध्ये आमने सामने होण्याचं संकट टाळलं होतं। आजही महाराष्ट्रामध्ये भांडणे तंटे लावण्याचं काम आहे, गावामध्ये याचे परिणाम आपण बघत आहोत। आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये धुर्याला लागून धुर्रा असलेले शेजारी राहतात, गावामध्ये सर्व छोटे मोठे समाज राहतात। आता जेव्हा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचे दोन समाज आमने सामने उभे राहिले तर जुने वाद कोरून काढून ओबीसी म्हणून हल्ले होत आहेत का, तर हो होत आहेत। नांदेडमध्ये हदगावमध्ये एका ओबीसी बांधवाची हत्या करण्यात आली आणि बिलोली तालुक्यामध्ये सुद्धा एका ओबीसीवर हल्ला झालेला आहे। आणि ही परिस्थिती जर कोणी हाताळली नाही तर हे हल्ले आणि हे दंगे गाव कोपऱ्यापर्यंत वाढू शकले असते, ते होऊ नयेत
म्हणून हल्ले करण्याची गरज नाही. ओबीसीच्या ताटाला शाबूत ठेवण्याची जबाबदारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. बाळासाहेबांचे स्पष्ट मत आहे, या महाराष्ट्रामध्ये चंद मुठभर प्रस्थापित घराण्यांनी सत्ता आपल्या हातात घेतली आणि त्यांनी सर्व समाज घटकांचा ऱ्हास करण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये गरीब मराठा सुद्धा भरडला गेलेला आहे. परंतु गरीब मराठा बांधवांनो, तुमच्या आरक्षणाला बाळासाहेबांचा विरोध नाही आहे. जरांगे पाटील जोपर्यंत गरजवंत मराठ्यांना आरक्षण मागतात त्याला बाळासाहेबांचा पाठिंबा आहे, त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. परंतु ओबीसीनं बड्या मेहनतीनं मुश्किलीनं मिळवलेल्या ओबीसी आरक्षणाच्या ताटावर जेव्हा तुम्ही ताव मारणार तेव्हा तुम्हाला हा हिसकावून घेणं देणार नाहीत. हे आमची भूमिका आहे. गरीब मराठ्यांना कळायला पाहिजे की कोणाच्या विरोधामध्ये आज नांदेड जिल्ह्याचं राजकारण बघा. शंकरराव आले, त्यांचा मुलगा आला, सून आली, मुलगी आली. चिखलीकर आले, मुलगा आला, मुलगी आली. अरे या मूठभर घराण्यामध्ये सत्ता कोणली गेलेली आहे. कोणत्या गरीब मराठ्याच्या माणसाला याने कधी आमदार खासदार केलं नाही. मग ओबीसी मायनॉरिटी तुम्हाला कधी करणार आहेत का? गेल्या 50 वर्षामध्ये घराण्यामध्ये सत्ता कोंडून ठेवलेले लोक तुम्हाला सत्तेमध्ये येऊ देणार नाही, तुम्हाला तिकीटही देणार नाहीत. आज ओबीसीना, मायनॉरिटीना, मुसलमानांना तिकीट देण्याचं धाडस जर कोणी करते ते एकमेव बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी करते. तुम्हाला आपलं प्रतिनिधित्व निवडायचंय की नाही? तेव्हा बाबासाहेब आंबेडकर लढले, आज बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत. उद्या तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. तुमचा संवैधानिक अधिकार साबूत ठेवायचा असेल तर तुम्हाला स्वतःच्या नेतृत्वाला विकसित करावं लागेल. सत्ताधारी पक्षामधले असो की विरोधामधले असो, त्या पक्षाच्या ओबीसी नेत्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. आज जेव्हा तुमचं ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आलेलं आहे तर तुम्ही तुमच्या साहेबाची चाटुगिरी करत बसलेले आहेत. इतिहासामध्ये तुम्हाला शंड म्हणून संबोधले जाईल. रस्त्यावर उतरा. तुमचा नेता जर भूमिका घेत नसाल, शरद पवार भूमिका घ्यायला तयार नसतील, उद्धव ठाकरे भूमिका घ्यायला तयार नसतील, राहुल गांधी खरगे भूमिका घ्यायला तयार नसतील, एकनाथ शिंदे भूमिका घ्यायला तयार नसतील, फडणवीस भूमिका घ्यायला तयार नसतील तर त्यांच्या पक्षामधील लाचारीला धुडकावून लावा. तुम्हाला न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल, तुम्हाला तिकीट देऊन निवडून येण्याचं काम करेल. परंतु जर तुम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी आज ओबीसीवर आरक्षणावर आलेला संकट असतानाही आपले पद आणि आपले स्वप्न सांभाळण्यात असाल तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. एवढं तुम्हाला कडकडीचं आवाहन करतो की हा काळ इतिहासामध्ये रचला जाणार आहे. आरक्षणावर आलेलं संकट आहे, हे वाचवायचं असेल तर राजकीय चौकटी तोडून बाहेर पडा. ज्या नेत्यानं ठणकावून भूमिका घेतली की सगळे सोयरे अध्यादेश रद्द करा, जे काही कुणबीचे दाखले आणून 55 लाख दाखले दिलेत ते रद्द करा, ही भूमिका घेण्याचं धाडस तुमच्या नेत्यामध्ये, पप्पूमध्ये नाही, हे संविधानाच्या पप्पामध्ये आहे. लक्षात घ्या. हे धाडस शरद पवारांनी करून दाखवावा, हे धाडस उद्धव ठाकरेंनी करून दाखवावा, हे धाडस बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंनी करून दाखवावा. हे अध्यादेश रद्द करण्याचा हा धाडस तुम्ही करून दाखवा. करणार नाहीत. हे गोंधळायचं इकडं मराठा वोटही पाहिजे, ओबीसी वोटही पाहिजे. स्वतःच्या मतदानासाठी समाजामध्ये तंटे आणि दंगली पेरण्याचा डाव यांनी लावलेला आहे. हा डाव ओळखून घ्या. आज तुम्हाला वाचवण्यासाठी, आज संवैधानिक अधिकार वाचवण्यासाठी बाळासाहेब पुढे आलेले आहेत. या संधीचं सोनं करा. या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी व्हा. 7 तारीख लक्षात ठेवा. 7 ऑगस्टला मंडलचं आयोग लागू झाला होता. 7 ऑगस्टला व्हीपी सिंग यांनी मंडल कमिशन लागू केला, ओबीसींना आरक्षण दिला. येणाऱ्या 7 ऑगस्ट रोजी हा मंडल दिन औरंगाबाद येथे साजरा करायचा आहे. मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी, सर्व समाज घटकामध्ये ओबीसी आहेत, मुसलमानामध्ये सुद्धा आहेत. आज आपल्याला मिळालेलं आरक्षण कायम ठेवायचं असेल तर 7 ऑगस्टला औरंगाबाद मध्ये एल्गार करण्याची जबाबदारी आपली आहे. गर्दी का जवाब गर्दी से देंगे, विचार का जवाब विचार से देंगे. हमें किस हथियार से लड़ना
ये हम नहीं, हमारे विरोधी तय करेंगे। तुम जैसे आओगे हम वैसे सामने आएंगे। तुम बात की बात करोगे तो हम भी बात से बात करेंगे। तुम हाथ की बात करोगे हम भी हाथ की बात करेंगे। तुम लात की बात करोगे हम भी लात की बात करेंगे। हे एल्गार आपल्याला पुकारायचं आहे। येणारा 7 ऑगस्ट रोजी औरंगाबाद मध्ये एक इतिहास रचला जाणार आहे। मंडल दिन या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्र देश नाही जगभराचं लक्ष औरंगाबादवर आहे। नांदेडच्या माझ्या सर्व बंधू भगिनींना विनंती करतो, मोठ्या संख्येने औरंगाबादची सभा आपल्याला यशस्वी करायची आहे। आणि आता आरक्षणावर आलेलं संकट हे सरकार लय हरामखोर आहे। छातीवर वार करू शकत नाही तेव्हा कोर्टात जाऊन आरक्षण रद्द करतात। ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या आडमध्ये रद्द केलेलं आहे। म्हणून आता एसी आरक्षणावर काहीतरी आलेलं आहे। काही काळजी करायची गरज नाही। जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहे संवैधानिक अधिकाराला कोणी धक्का लावू शकत नाही। पण ही लढाई पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागेल। आपलं राजकारण करा, समाजाचे नेते घडवा, ओबीसी मायनॉरिटीचं नेतृत्व असेंब्ली पार्लिमेंट मध्ये केलं पाहिजे। आणि ते नेतृत्व तुम्ही पाठवल्याशिवाय बाळासाहेबांचे हात मजबूत होणार नाही। येणाऱ्या निवडणुकामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ज्या उमेदवारांना उमेदवारी देतील त्यांच्या पाठीशी एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीने ताकदीनं गरीब मराठ्यांनी सुद्धा राहिलं पाहिजे। ही भूमिका इथं ही अपेक्षा व्यक्त करतो, रजा घेतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय संविधान। अल्लाह हाफिज।